फर्स्ट कॉन्सेप्ट ज्याला नाव आपण दिलं होतं, जरा जोरात बोल, आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं होतं, बरोबर आहे की नाही? समजणे आणि रट्टा मारणे याच्यामध्ये खूप सारं काय असतं, बरोबर आहे की नाही? समजणे आणि रट्टा मारणे याच्यामध्ये खूप सारं काय असतं, एक्झॅक्टली अंतर कळालं तुम्हाला, बरोबर आहे ना? मग आता मला सांगा, अंतर म्हटल्यानंतर एक कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती की डिस्टन्स काय असतं. त्यावेळेस तुम्ही काय म्हटलं तरी बघा, डिस्टन्स म्हणजे तुम्ही ज्या रस्त्याने गेलात, तुम्ही म्हणजे कोण, ऑब्जेक्ट, जाता म्हणजे तुम्ही कशात आहात, मोशन मध्ये, आणि ज्या रस्त्याने गेलात त्या रस्त्याची लेंथ त्याने त्या ऑब्जेक्टने कव्हर केलेली ऍक्च्युअल लेंथ, बरोबर आहे ना, त्याला तुम्ही काय म्हटलं होतं, डिस्टन्स, बरोबर आहे की नाही? मग अगोदर डिस्टन्स समजून घेतला आपण. म्हटलं फॉर एक्झाम्पल इकडे बघा, या ए पॉइंटला एक ऑब्जेक्ट आहे, काय आहे, ए पॉइंटला एक ऑब्जेक्ट आहे. माझं मी इथं असं म्हटलं की त्याला जायचंय बीला, कुठे जायचंय बरोबर त्याला, आणि त्या दोन्हीची जी लेंथ आहे ए आणि बी, हे जे स्ट्रेट दिसतं ना तुम्हाला, समजा आपण असं म्हटलं थोड्या वेळासाठी, हे 70 किलोमीटर आहे म्हटलं, किती आहे म्हटलं, हे 70 किलोमीटर आहे. पण तुम्हाला असं स्ट्रेट जाता येत नाही. का जाता येत नाही? तर वाटेत खूप 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 मोठं एक खूप मोठं धरण आहे आणि मधून जायला रस्ताच नाही. मग मधून जायला रस्ता नाही, तुम्ही ए गावात आहात, जायचं कुठे तुम्हाला, पण डायरेक्ट स्ट्रेट तुम्ही जाऊ शकत, कारण मधून जाण्यासाठी जो रस्ता हवा तो रूट आहे का तिथं. मग तुम्हाला जो रस्ता आहे त्या रस्त्याने जावं लागेल, आणि समजा तो रस्ता असा आहे म्हटलं, कसा, सर्क्युलर आहे. कसा आहे? मग तुम्ही मला सांगा, मी याला इथं ओ म्हटलं आणि इथं डी म्हटलं, तर तुम्ही एओबी या रस्त्याने जाणार आहात का एडीबी या रस्त्याने जाणार आहात? म्हणजे तुमचा ऍक्च्युअल पाथ, ज्या रस्त्याने तुम्हाला खरं चालावं लागतं, तो ऍक्च्युअल खरा रस्ता बघा, ऍक्च्युअल पाथ म्हणजे तुमचा खरा रस्ता, तो रस्ता कुठला आहे? मी तुम्हाला ऑप्शन सांगितला. एक ऑप्शन सांगितला एओबी आणि दुसरा सांगितला एडीबी. तुमचा खरा रस्ता कुठला आहे? एडी. मग तुमचा हा एडीबी हा खरा रस्ता आहे. मग या रस्त्याची टोटल लांबी म्हणजे जे तुम्ही चालून गेलात ती लांबी म्हणजेच त्याची काय घेतली रे बाळांनो? लेंथ. ती लेंथ म्हणजेच काय असणार आहे तुमचं? मग मला सांगा आता, हे जर हे टोटल आहे 70 तर हे किती असेल? 35. आणि हे किती असेल? मग याचा अर्थ 35 रेडियस झाले ना, तर याचा अर्थ तुम्हाला कळाला. मग ही रेडियस आणि रेडियस. पण तुम्ही लगेच मला सांगाल की सर आम्हाला तर ए ओ बी असं जायचं नाही, आम्हाला कसं जायचंय? एडी. मग एडीबी म्हटल्यानंतर जॉमेट्रिकल शेप कसा आहे त्याचा? सर्क्युलर आहे, बरोबर आहे ना? सर्क्युलर आहे. ऍक्च्युअल मध्ये तो हाफ सर्कल आहे, पण शेप सर्क्युलरच म्हणायचा ना त्याचा. आणि मग मी म्हटलं बाळांनो, एडीबी ही लेंथ किती होऊ शकेल? तर तुम्ही म्हणणार सर तुम्ही ज्या रस्त्याने गेलात तो रस्ता कसा आहे? सर्क्युलर आहे. कसा आहे? म्हणजे तुम्हाला सर्क्युलर रस्त्यावरती फिरायचं आहे, पण तुम्ही कम्प्लीट ट्रॅक म्हणजे कम्प्लीट सर्क्युलर ट्रॅक पूर्ण करताय का अर्धाच आहे तो ट्रॅक? अर्धाच आहे. मग जर बाळांनो हे सर्कल आहे आणि तुम्हाला कम्प्लीट राऊंड मारायचा होता, तर तुम्ही त्याचा कम्प्लीट सर्कम्फरन्स घेतला असता, ज्याला की तुम्ही किती म्हणताय? 2πr. पण माझा कम्प्लीट सर्कल आहे का हाफ सर्कल आहे? मग मी कम्प्लीट सर्कम्फरन्स घ्यायचा का हाफ सर्कम्फरन्स घ्यायचा? पक्का? मग मला पूर्ण सर्कल चालावं लागलं का हाफ सर्कल चालावं लागलं? मग मी जेवढं चालत गेलो तेवढीच माझी काय असणार आहे? लेंथ असणार आहे. म्हणजे तेवढंच माझं काय असणार आहे? एवढं सोपं असते की नाही? मग जर खरंच हे तुम्हाला कळालं असेल तर याला थोडस छोटं करूया, आपण एका बाजूला शिफ्ट करूया. आणि मग मी जर तुम्हाला म्हटलं बाळांनो की चला मला डिस्टन्स काय आहे हे डिफाईन करायचं अगोदर माझी हेल्प करा म्हटलं, तुम्हाला जे काही कळालं तर तुम्ही असं सांगाल ना रे बाळांनो की बघा इकडे बघा, मी म्हटलं डिस्टन्स
कॅन बी डिफाइन्ड ऍज. डिस्टन्स अशा पद्धतीने सांगितलं जाऊ शकतं. डिफाईन करणे म्हणजे त्याची व्याख्या करणे, बरोबर आहे की नाही. तर कशा रे बाळांनो, तर डिस्टन्स म्हणजे काय असतं, तर जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय असते, ऍक्च्युअल लेंथ असते, खरी खरी लांबी असते, बरोबर आहे ना. मग काय बोलता येईल, डिस्टन्स कॅन बी डिफाइन्ड ऍज दी ऍक्च्युअल लेंथ, बरोबर आहे का बाळांनो. ऍक्च्युअल लेंथ ऑफ काय रे बाळांनो, रस्त्याची खरी लांबी. पण कुठला रस्ता, ज्या रस्त्याने ऑब्जेक्ट काय केलाय, गेलाय, किंवा त्या रस्त्याने ऑब्जेक्टनं काय केलंय, मोशन केलंय, तेच ना रे सोन्यांनो. मग तुम्हीच मला सांगा, डिस्टन्स कॅन बी डिफाइन्ड ऍज द ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाथ विच इज एक तर तुम्ही म्हणा कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट म्हणा, नसेल तर त्यापेक्षा सोपं विच इज ट्रॅव्हल्ड, बरोबर आहे का नाही बरोबर. विच इज ट्रॅव्हल्ड बाय दी ऑब्जेक्ट, बरोबर आहे का रे. ऑब्जेक्टने ज्या रस्त्याने प्रवास केला, त्या रस्त्याची जी लांबी आहे ती म्हणजे आमची काय असते. लक्षात आलं ना, एवढं सोपं सांगितलं ना आपण. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्ही मग देअरफॉर तुमचं जे डिस्टन्स जे आहे, डिस्टन्स ते लेंथ ऑफ ट्रॅक ADB असेल. या ADB रस्त्याची लांबी म्हणजेच काय असेल, तुमचं अंतर असेल. का बरं, कारण तुम्ही त्या रस्त्याने गेलात. मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो, इथं साधी सोपी गोष्ट नीट बघायचं. आता हा रस्ता म्हणजे कम्प्लीट सरकमफरन्स आहे का हाफ सरकमफरन्स आहे, कम्प्लीट आहे का हाफ आहे. मग हाफला कसं लिहितात, हाफ म्हणजे मी म्हणलं घरी मला जेवायला हाफ चपाती दे, म्हणजे किती, अर्ध ना. मग अर्ध मराठीत बोललो, इंग्लिश मध्ये हाफ बोललो, बघा अर्ध मराठीत, इंग्लिश मध्ये हाफ, हिंदीत आधा. मग इंग्लिश सॉरी मॅथमॅटिक्स मध्ये 1/2 पक्का. सगळ्यांचा अर्थ सारखा का वेगळा, अर्ध, आध, हाफ. मग मॅथमॅटिक्स मध्ये काय, व्हेरी गुड. मग अर्ध म्हणून मी काय म्हणणार, हाफ. पण हाफ कोणाच्या, तर या सरकमफरन्सच्या अर्ध आहे. मग सर्कलचा सरकमफरन्स असतो त्याचा फॉर्म्युला काय असतो, व्हेरी गुड बाळांनो, 2π. आणि त्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस, इथे तुम्हाला हा सेंटर म्हणजे ही आर आहे लगेच लक्षात येईल. मग आता 2 ला 2 कॅन्सल. मग हे पाय इंटू आर, पायची व्हॅल्यू किती आहे रे बाळांनो, व्हेरी गुड 22/7 इंटू रेडियस किती घेतली, हे 7 5 जा 35. मग तुमच्या लगेच लक्षात आलं असेल 22 इंटू 5 म्हणजेच 100. बरोबर आहे का. देअरफॉर मी इकडे घेतलं, डिस्टन्स D इज इक्वल टू किती आलं रे, 110. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही होता तेला, जायचं होतं बीला, पण सरळ रस्ता होता का, म्हणून तुम्ही कसं चालत गेलात, A कडून D कडे गेलात आणि D ने B ला. त्याच्यामुळे तुम्हाला ऍक्च्युअल अंतर, खरं तर तो ऑब्जेक्ट किती लांब होता, 70 मीटर, पण चालावं किती लागलं तुम्हाला, 100. म्हणजे 110 काय तुमचं डिस्टन्स आहे का डिस्प्लेसमेंट आहे, बरोबर आहे की नाही, बरोबर आहे. मग जर हे खरंच कन्फर्म झालंय, खरंच आम्हाला सर याच्यात डाऊट काहीच नाहीये, तर मी एक एक्झाम्पल देणार आहे, लक्षात आलं का. आणि त्याच्यात फक्त तुम्हाला डिस्टन्स शोधायचंय. काय शोधायचंय, फक्त डिस्टन्स, दुसरं मला काही नको आहे. क्लिअर आहे का. चला क्वेश्चन घ्या, चला फास्ट, चला क्वेश्चन घ्या फास्ट. जाऊ ना पुढे, मी करणार ना तुम्ही. आपण जे शिकलो आपल्याला ते वापरता नाही आलं तर प्रॉब्लेम आहे की नाही मला सांगा. तुम्ही 9वीला गेला म्हणल्यानंतर तुम्हाला काय करायचं तर स्वतः समजून घ्यायचंय आणि दुसऱ्यांना शिकवायचंय. कळालं का रे. ओके, मग घेऊ ना क्वेश्चन. पण त्याच्या अगोदर कन्फर्म मला सांगा, क्लिअर आहे का हे. चलो पुढे जाऊया आपण. इकडं एक्झाम्पल नंबर ऍक्च्युअल मध्ये 4 आहे ना. चला A to B, तुम्हाला ABC, चला असं दाखवूया आपण.
यस यस, तुम्ही ए ला आहात, तुम्हाला जायचंय बी ला. मध्ये इथं O1 आहे, याचं सेंटर O2 आहे. आणि काय नाव द्यायचं त्या मध्ये, काय नाव द्यायचं त्या? मी याला नाव देणार आहे सी, याला नाव देणार आहे डी. तुम्ही आहात कुठे रे? ए. दॅट मीन्स ए इज युअर कसली पोझिशन म्हणायचं त्याला? इनिशियल, सुरुवातीची. व्हेरी गुड, इनिशियल पोझिशन. आणि तुम्हाला पोहोचायचंय कुठे रे? बी ला पोहोचायचंय. फायनल पोझिशन तुमची बी असेल, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही स्ट्रेट जाणार आहात का? आता तुम्ही स्ट्रेट जावं म्हणलं तर या रस्त्याने जावं लागेल, पण रस्ता दिसतोय का? मग तुम्ही कुठल्या रस्त्याने जाणार? ए सी डी आणि, बरोबर आहे की नाही? आणि मग मी तुम्हाला क्वेश्चन दिला, मी म्हटलं फाइंड दी डिस्टन्स, फाइंड दी डिस्टन्स बिटवीन ए अँड बी, असा मी छोटासा क्वेश्चन तुम्हाला विचारला. तर कसं करणार किंवा कसं केलंय तुम्ही मला बघता येईल. चला बरं, फास्ट कामाला लागायचंय. फास्ट बघ. हा. अरे असं कसं झालं, तुमच्याकडे दिले म्हणून. ही आहे 35 मीटर आणि ही आहे 70 मीटर. ओके, चला. विश्वजित केलंय का? ठीक आहे. फास्ट. थांबा 2 मिनिटं, मी हे करेलच, पण प्रयत्न करू द्या. ज्यांचं आलंय त्यांनी शांत बसा. एवढा वेळ लागेल त्याला? फिजिक्स मध्ये तुम्ही ज्यावेळेस आन्सर लिहिता आणि त्याला जर युनिट लिहित नसाल तर तुमच्या उत्तराचा कसलाही अर्थ लागत नाही. मी हे मीटर दिलेत ना, म्हणजे लेंथ कशात लिहावी लागेल तुम्हाला? मीटर मध्ये लिहावी लागेल की नाही? मग अशा सिली मिस्टेक आपण केलं तर मग आपण कसं स्पर्धेत टिकणार? टिकू शकणार नाहीत ना आपण. सॉरी, मला थोडस सांगा मंदार. ओके, तर मी सॉल्व करू का? मी सोडू? आणि मग एवढं करून ज्याला कळालं नाही तो बघेल मग घरी गेल्यानंतर काय चुकलं बाबा आपलं. मग सायन्स चुकलं का मॅथ चुकलं, बरोबर आहे की नाही? हा, चला आता मी सोडवतोय म्हणल्यानंतर तुम्ही काय करायचं? आता माझ्याकडे बघायचं नाही ना, तुम्ही मस्त पैकी डोळे बंद करून झोपायचंय. आता तुम्ही सोडवत होतात, मी डिस्टर्ब केलं नाही तुम्हाला. आता तुम्ही पण मला करू नका, बघा अगोदर आणि पुन्हा डाऊट विचारा. बेसिकली डिस्टेंस का मतलब क्या होता है? एक्चुअल पाथ. इसका मतलब ज्या रस्त्याने ऑब्जेक्ट गेला तो रस्ता बघायचा. मग तुमचा ऑब्जेक्ट ए ला होता, पोहोचला कुठे? मग तो O1, O2 आणि बी या स्ट्रेट रूटने, या सरळ रस्त्याने गेला
का या झिगझॅग किंवा सर्क्युलर रस्त्याने गेला? पक्का. मग आता मी थोड्या वेळासाठी मी याला म्हटलं, इथं मी एफ नाव दिलं. काय नाव दिलं? तर मला ACF आणि FDB हे जे दोन सर्कल आहेत, हे कम्प्लीट सर्कल आहेत का हाफ सर्कल आहे? मग ते जे हाफ सर्कल दिसत आहेत तुम्हाला, त्याचे हाफ सर्कल पर्यंत काढता येतील ना? आणि तेवढं मला चालावं लागलं असेल की नाही? मग चला आपण असं केलं तर चालेल का? बघा रे बाळांनो, डिस्टन्स इज इक्वल टू, तुम्ही काय म्हणाल रे बाळांनो? तर तुम्ही म्हणणार ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाथ, जो रस्ता आहे त्या रस्त्याची लांबी शोधायची. मग मी याला असं केलं तर चालेल का? लेंथ ऑफ ACF प्लस लेंथ ऑफ FDB असं केलं तर चालेल का सोन्यानो? चालतंय का? तर चला आता मला सांगा, लेंथ ऑफ ACF हाफ सरकमफरन्स असेल ना का फुल असेल? मग हाफला हाफ लिहिलं मी, हाफ इंटू, आता याची रेडियस सेम दोन्ही नसल्यामुळे मी याला R1 म्हटलं आणि याला R2, चालेल का रे? तर मग फॉर्म्युला असेल ना 2 × पाय × R1, ही याची लेंथ झाली, ब्रॅकेटला ब्रॅकेट दिलं, प्लसला प्लस केलं, त्याच्यानंतर परत असेल हाफला हाफ आणि परत याचे असेल 2 × पाय × R2. सोबत आहात का रे? मग चला आता मला सांगा, हाफ मुळे 2 2 कॅन्सल होईल ना, आणि इथं पण कॅन्सल होईल ना रे बाळांनो? मग पाय 22/7 इंटू R किती आहे रे? 35. R1 35 आहे, ब्रॅकेट केलं. सिमिलरली 22/7 आणि R2 किती आहे रे बाळांनो? 70 आहे. बरोबर आहे का? 7 1 7 7 5 35 ना, 7 आणि हे 10. मग मला असं वाटतं therefore distance D is equal to 22 × 5. 22 × 5 जोर पक्का. मला कुठेतरी 22चा पाडा म्हणा, मग ते 23चा म्हणा, 15चा म्हणा. 22 × 5 110 प्लस 22 × 10 बरोबर आहे का? मग हे झालं 300. बरोबर आहे का? किती झालं? 330 मीटर. मला सांगा, मी कुठं होतो रे सुरुवातीला आणि मला जायचंय कुठं? तर मला किती चालावं लागेल? ऍक्च्युअल मला किती लांब किंवा किती मोठा रस्ता, ज्याची लेंथ किती आहे असा रस्ता कव्हर करावा लागेल. तर तो रस्ता किती मोठा आहे किंवा त्याची लेंथ किती आहे, सॉरी, तर ती आहे 330. आता तरी कन्फर्म होतंय का? अनुष्का, सही कळायलंय का नाही? पक्का नक्की लक्षात राहिलंय का? आणि जर या छोट्या मोठ्या जर मिस्टेक आपण केल्या, आणि बघा हे मी समजू शकतो एखाद्या ठिकाणी काहीतरी चूक झाली असं झालं, ठीक आहे. घाईमध्ये कुठंतरी तुम्हाला काहीतरी एखादा पाडा म्हणताना, एखाद्या ऍडिशन करताना, एखादा हातचा म्हणजे कॅरी फॉरवर्ड घेताना, ठीक आहे, समजू शकतो मी. पण जर मेन कॉन्सेप्टच नाही कळाली, मग मात्र तुम्ही काय शिकलात? डिस्टन्स म्हणजे ऍक्च्युअल जो रस्ता दिसतो तो रस्ता बघायचा. समजलं का? मग आता मला सांगा, मी तुम्हाला जर एक क्वेश्चन दिला, फक्त डिस्टन्सच दिला, तर तुम्ही चांगला करणार का? करणार नक्की. जर कोणाचं नाही आलं तर मग बघा बरं का. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया आपण. रस्ता बघताय? ओके, तुम्ही उभे आहात ए पोझिशनला, तुमच्या मित्राचं घर आहे तिकडं बी पोझिशनला, पण रस्ता सरळ नाही. मग जो रस्ता सरळ नाही म्हणून तुम्ही मित्राच्या घरी जाणार नाही का? तर म्हणा आम्ही मित्राच्या घरी कसंही जातो, रस्ता नसला तरी जातो, दरवाजा नसला तरी जातो, आम्ही कसंही जातो. मग आता बघा, तुमच्या मित्राचं घर कुठं आहे? बी ला. तुम्ही कुठं आहात? मग खरं तर असा स्ट्रेट रस्ता असायला पाहिजे होता की नाही, पण आहे का तिथं? चला मग आता आपण काहीतरी करूया याच्यासाठी. इथं 1 म्हटलं, इथं 2 म्हटलं, आणि त्याच्यानंतर आपण काहीतरी घेऊया असं. तर चला आता याची
रेडियस आपण घेतली R1 इज इक्वल टू 70 मीटर घेतली. किती घेतली? ही पण R1च आहे म्हणजे सॉरी सोपं करू आपण. R घ्या 70 मीटर, हे पण R 70 मीटर आणि रस्ता असा आहे बघा. असं जायचंय, त्याच्यानंतर असं जायचंय. पण इथं गेल्यानंतर एक थोडासा घोटाळा आहे. तो घोटाळा असा आहे, थांबा जरा, त्याला थोडस मी आणखी एक काम करतो, थोडं जवळ घेतो. असा रस्ता आहे. रस्ता समजला का? कळाला रस्ता? ओके. तर हे आहे 70 मीटर, हे आहे 70 मीटर. आता बघायला थोडस तुम्हाला ते ठीक आहे, जाऊ द्या, मरू द्या. तुम्हाला ते विजिट प्रॉपर हे पण झालं पाहिजे. तर आता नीट बघा रे, तुम्ही आहात कुठं रे? ए ला. तुम्हाला जायचंय कुठं? रस्ता समजलाय का? मग आता तुम्ही स्ट्रेट चालत जाणार, या ब्ल्यू लाईनने जाणार आहात का येलो लाईनने जाणार आहात? कारण येलो तुमचा रूट आहे, रस्ता आहे, बरोबर आहे की नाही? तर चला, मला तुम्ही शोधून दाखवायचं आहे. काय? जोरात रे. चलो. डिस्टन्स म्हटलं की रस्ता फक्त बघायचा, जास्त डोकं नका लावू. ज्या रस्त्याने गेलात ना त्या रस्त्याची लांबी शोधणार ना तुम्ही. चला बरं, फास्ट. काय झालं सही? रस्ता दिसत नाही का? पटकन. झाले? व्हेरी गुड. वैभवचं आलं लवकर. त्याचं आलं म्हणजे बाकीच्यांचं पण यायला पाहिजे. स्पीड तेवढी पाहिजे ना. आता रॅन्डमली काय नाव द्यायचे ती द्यायची मध्ये. ए आणि बी च्या मध्ये काय नाव द्यायचे ती द्या. आणि प्रत्येकाला यायला पाहिजे रे. किती एक्झाम्पल फक्त डिस्टन्स वर चाललं. एवढं करून जर नाही कळालं तर मग अवघड असेल. झालं ना? हा, मला असं वाटतं सफिशियंट वेळ आहे. तुम्ही कोणीच मला आन्सर सांगणार नाही. प्रत्येकाने आपापला आन्सर. ओके. ज्यांचं आणखी झालेलं नाही असे आहेत एक दोघं तरी, प्लीज साहेब नोटबुक बंद करून ठेवा. बसलात कसे एकदा स्वतःकडे बघा. करणारे जरा तावड बस. समजू शकतो आताच नुकतं जेवण केलेलं आहे, काय तर होत असेल. ठीक आहे, चला करायची सुरुवात. हे मला सांगा, आपण रॅन्डमली काहीतरी नाव दिली. समजा मी याला ए बी, याला नाव दिलं सी, याला नाव दिलं डी. तर तुम्ही मला सांगा रे, ए सी आणि डी बी हे सेम असेल ना रे? कारण याची रेडियस किती आहे?
70 मीटर, याची पण किती आहे? मग हा जो सरकम्फरन्स आहे एवढाच हा पण असेल ना? अरे बरोबर आहे की नाही? कारण याची रेडियस 70 म्हणल्यानंतर तुम्ही मला सांगा याचा हाफ सरकम्फरन्स आणि याचा पण हाफ सेमच असेल ना? बरोबर आहे का? कारण दोघांची रेडियस कशी आहे? सेमच आहे. त्याच्या पुढे हे 70, त्याच्यानंतर 18, परत 70, 70 70 70 केलं परत 10 केलं किंवा असं केलं 70 प्लस 80 150 होतात ना? म्हणजे टोटल किती झालं? 70 80 70 220 होईल ना? मग आता तुम्ही मला सांगा किती सोपं होतं? सिन्स डिस्टन्स डी असं म्हणू का? डिस्टन्स डी इज इक्वल टू पहिल्या केस मध्ये हाफ सरकम्फरन्स हाफ 2 पाय, कारण 2 पाय फुल असतो ना त्याचा किती घेतला? अर्धा, प्लस दुसऱ्या केस मध्ये परत 2 पाय चा किती केला? अर्धा, प्लस 70 प्लस 80 प्लस 70. बरोबर केलं का रे मुलांनो? मग 2 2 22 बाय इंटू किती आहे रे? 70. बरोबर आहे का? प्लस हे सेम असं होणार. आणि मला असं वाटतं हे तुम्हाला कळालं असेल. हे किती एवढं येतं ना? तुम्ही मला सांगा याचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. 220 प्लस 220 प्लस बरोबर आलं का? किती लोकांचं आलं त्याने हात वर करायचं? बापरे, चुकलं कुठं मग सांगायचं. हा खूप खूप छान छान छान, खूप छान खूप छान. आणि एक लक्षात ठेवा, आपलं जेव्हा बरोबर येतं कुणीही आपल्याला न सांगता तेव्हा जो आनंद असतो तो वेगळा असतो, की मी काहीतरी केलं मला ते आलं. आणि एकदा तुम्हाला ते येत असेल, यायला सुरुवात झाली, जमायला सुरुवात झाली, की पुन्हा जर एखादं नाही आलं तर तुम्ही लोड घेता, मला कसं नाही आलं, मला यायला पाहिजे, तो ऍटिट्यूड झाला पाहिजे तुमचा. आणि येतच नसेल, हे बी नाही आलं, ते बी नाही आलं, नाही आलं तर म्हणता नाही आलं तर नाही आलं. पण तुम्हीच बघा, येतं तुम्हाला उत्तर, 1-2 प्रश्न सुटले आणि एखादा सुटून गेला, तुम्ही म्हणता मला कसं काहीच नाही. आणि ते सोडवण्यासाठी जी तुमची धडपड असते ती बघायला सगळ्या शिक्षकांना आवडत असतं, कारण तुम्ही काहीतरी करताय हे त्या शिक्षकाला पण दिसत असतं. लक्षात येतं का मी काय बोलतो ते? तर मला प्रामाणिकपणे सांगा, खरंच आज तरी डिस्टन्स समजले का? नक्की. मग ज्या वेळेस तुम्हाला कुठलाही माणूस विचारेल की XYZ मोशन मध्ये या प्रवासामध्ये किती डिस्टन्स झालं, तुम्ही त्यावेळेस कसलंच बर्डन घ्यायचं नाही, डायरेक्ट म्हणायचं रस्ता दाखवा. रस्ता कसा आहे तो दाखवा. एकदा रस्ता दाखवला की फक्त रस्ता मोजायचा आणि जेवढा रस्ता मोजला तेवढं काय असेल त्याचं डिस्टन्स असेल. क्लिअर आहे का? मग डिस्टन्सची कॉन्सेप्ट क्लिअर झाली का रे बाळांनो? डिस्टन्स म्हणजेच काय आहे तर ऍक्च्युअल लेंथ ऑफ पाथ दॅट इज ट्रॅव्हल, दॅट इज कव्हर्ड, दॅट इज ट्रेस्ड बाय दी ऑब्जेक्ट. जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे ना, जो प्रवासात आहे ना, त्याने जो रस्ता कव्हर केलाय, जो रस्ता ट्रॅव्हल केलाय, ज्या रस्त्याने तो गेलाय त्या रस्त्याची लांबी म्हणजेच काय असतं? डिस्टन्स असतं. लक्षात आलं का? आणि डिस्टन्स मध्ये ऍक्च्युअल तो रस्ता, त्या रस्त्याने त्या ऑब्जेक्टला जावं लागतं. लक्षात आलं का? जर त्या रस्त्याने तो ऑब्जेक्ट गेला नाही तर त्याला डिस्टन्स म्हणणार नाही. मग डिस्टन्स हे कमीत कमी मिनिमम किती असू शकतं बाळांनो? तर डिस्टन्स हे मिनिमम किती असू शकतं? 0. म्हणजे तो ऑब्जेक्ट तिथंच आहे, तो कुठंच गेला नाही, तर डिस्टन्स किती असेल? 0. जर तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, तो काहीतरी अंतर कव्हर करेलच ना, काहीतरी. म्हणून मी त्याला म्हणलं x मीटर म्हटलं. किती म्हटलं? पण डिस्टन्स बाळांनो निगेटिव्ह मायनस मध्ये कधीच नसतं. डिस्टन्स मायनस मध्ये नसतं. मी हे आज काय सांगतोय कारण उद्या ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंट बघू त्यावेळेस तुम्हाला हे सगळं चांगलं कळायला पाहिजे. मग मिनिमम डिस्टन्स किती असू शकतं? 0. आणि 0 पेक्षा काहीतरी जास्त असू शकेल. म्हणजे कमीत कमी 0 किंवा 0 पेक्षा जास्त तरी, पण 0 पेक्षा कमी मायनस मध्ये येतं ना, आणि आपलं डिस्टन्स मायनस मध्ये कधीच नसतं. लक्षात आलं का? कळालंय का सगळ्यांना? तर मला असं वाटतं मग डिस्टन्स ओके आहे का? जोरात सांगा. गुड. ठीक आहे.